सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर कटावरी ठेवून या. तुका म्हणे माझे सर्व सुख, पायीन श्रीमुख आवडीने. आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. शुभ सकाळ सर्वांना. तर आज आषाढी एकादशी आहे आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि आज भरपूर जणांचे उपवास असतात आषाढी एकादशीचे. तर आमच्या घरी पण आज कीर्तीचा उपवास आहे. माझा आणि आईचा तर नाहीच उपवास, कारण आम्ही आजारी आहे, पेशंट आहेत आम्ही. तर आमचे उपवास नाही आहेत. आणि क्रिसचा पण नसतो. क्रिस फक्त एकच उपवास पकडतो आपला, महाशिवरात्रीचा. त्याचा एकच वर्षातून उपवास असतो, कडक तो पण. तर आज फराळ असणार घरी, आमचं तर जेवण असेल नॉर्मल. आणि आता क्रिसची आज पॅरेंट टीचर मीटिंग आहे, तर तिकडे जायचं आहे आम्हाला. क्रिश, जाऊया ना मीटिंगला? हो, जाऊया. ओके, चला मग. चला. बाबा हा बघा, क्रियांश बघा कसा क्रिसच्या मागे लागलाय. त्याला आता घेऊन जातो स्कूलमध्ये मीटिंगला. उचल त्याला. बाय बाय. तर मंडळी, मी आता क्रिसच्या स्कूलमध्ये जातो, कारण अशाची एक पॅरेंट्स टीचर मीटिंग आहे. पॅरेंट्स टीचर मीटिंगमध्ये टीचर बरोबर ओळख, पॅरेंट्सची ओळख होतं. त्याच्यानंतर मग सिलेबस काय असतो ते सगळं सांगतात. नेक्स्ट टीचरचं काय असतं प्लॅनिंग वगैरे, त्यांचं सगळ्या गोष्टी या पॅरेंट्स टीचर मीटिंगमध्ये सांगतात. तर चला जाऊया पॅरेंट्स टीचर मीटिंगमध्ये. चल क्रिश. चला. पोहोचलोय स्कूल. तर मी शूटिंग नाही करू शकत. तर मंडळी, आत्ताच मी आणि क्रिश स्कूलमध्ये जाऊन आलो आणि स्कूलमध्ये झाली आमची कॉन्व्हर्सेशन झाली टीचर वगैरे बरोबर. मीटिंग व्यवस्थित झाली. तर आता घरी आलोय, तर जेवायला बसतोय. तर बघू जे बायकोनी काय बनवले जेवायला. आमचा तर उपवास नाही. आई जेवून झाली, कारण तिला दवा खायची होती. तर आम्ही दोघं बसतो आता जेवायला. तर मंडळी, सर्वांनी या जेवायला. आज माझं आणि आईचा तर उपवास नाही आहे. तर जेवण आहे, डाळ भात आहे, कोबीची भाजी आहे, चपाती आहे. तर आता जेवतो. आणि आज ऑफिसला तर सुट्टीच आहे, काम नाही आहे. तर थोडा आराम करतो. तर या सर्वांनी जेवायला. क्रियान झोपलाय, मागाशी झोपलेला. आणि पप्पा बघ आता जेवतायत. आणि मी टीव्ही बघतोय. तर मंडळी, आताच झोपून उठलो. आज ऑफिसचं काम नव्हतं, सुट्टी होती. मग आराम केला, टीव्ही बघितली, थोडं रिलॅक्स पण वाटलं. आणि आज आषाढी एकादशी. पाऊस काय एवढा पडतच नाही, कारण काहीच पाऊस नाही. कारण आम्हाला माहिती आहे की आषाढी एकादशीला पाऊस असा मुसळधार नसतो. कारण आम्ही जेव्हा वडाच्या जत्रेला जायचो ना, पाऊस असा पडायचा ना की आम्ही भिजून जायचो. मजा यायची. बोलतात ना, गेले ते दिवस, राहिले ते आठवणी. तर मंडळी, आज आषाढी एकादशी आहे. तर क्रियांची आम्हाला एक रील बनवायची आहे. तर त्याला वारकरी बनवायचं आहे. त्यासाठी आम्ही भरपूर सेटअप केलाय, मोठा उभा. भरपूर आमची मेहनत गेली याच्यामध्ये आणि टाइम पण गेलाय. तर तुम्हाला दाखवतो मी काय आम्ही केलाय सेटअप तो. हे बघा, क्रिश थोडी त्याच्यामध्ये मदत करतोय, काहीतरी करतोय. आणि पूर्ण हा सेटअप उभा आम्ही केलेला आहे. डाळ, राईस वगैरे मिक्स करून हा सेटअप उभा केलेला आहे. तर क्रियांश तयार होतोय, म्हणून तो रडतोय. तुम्हाला दाखवतो मी थोडा वेळ. तर मंडळी, आपला हा सेट होता, ही रील होती. याच्यामध्ये क्रियांश बघा कसा व्यवस्थित झोपलाय, मस्त. म्हणजे हालतच नाहीये तो, मस्त मध्ये त्याने हे केलेलं आहे आपल्याला. म्हणजे काय कुठेच हल्ला फिरला नाही, मस्त त्यांनी मदत केली बघा.
तर मंडळी, आमची रील वगैरे शूट करून झाली क्रियांची. त्याच्यानंतर आम्हाला ती रील आजच टाकायची होती, म्हणजे मी एडिट केली, कारण आज आषाढी एकादशी म्हणून ती रील एडिट करून मी पोस्ट केली यूट्यूबवरती, फेसबुकवरती आणि इंस्टाग्रामवरती. तुम्ही पाहू शकता. आणि आपला हा पूर्ण जी व्हिडिओ आहे ती उद्या येईल यूट्यूबवरती, फेसबुकवरती आणि इंस्टावरती. तर तुम्ही ती उद्या पहा, आपली पूर्ण ही व्हिडिओ. तर मंडळी, सगळ्यांनी जेवायला या. आज आषाढी एकादशी निमित्त बायकोने वालाची भाजी, आलू वडी, डाळ भात, चपाती, हा तांदळाचा पापड, हे आज जेवण आहे. तर सर्वांनी जेवायला या. तर क्रिश पण जेवायला बसलाय, इथे आई पण जेवायला बसली आहे. ती क्रियांशला थोडा भात भरवते याचा. तर या सर्वांनी जेवायला. पप्पा क्रियांश बाबा खेळतायत. क्रियांश, 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 क्रियांश ये ना, क्रियांश ना. तर मंडळी, मगाशी आमचं जेवण वगैरे झालं. त्याच्यानंतर आम्ही गप्पा मारल्या, क्रिश क्रियांशबरोबर मजा मस्ती केली, खेळलो वगैरे, टी व्ही बघितली. आणि आता दमलोय, झोपायची तयारी करतोय, कारण उद्या सकाळी जायचं आहे लवकर, क्रिशला घेऊन जायचं आहे बाहेर. तर आजची व्हिडिओ आज आम्ही इथेच समाप्त करतो. जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा, फॉलो करा. टिल देन